रामराम मंडळी, मी अस्मिता फडके ऑर्गॅनिक फार्ममधून आत्ता सकाळी सकाळी छान कारल्याच्या शेतात आली आहे. आणि हे वेल बघून मला खूप छान छान गाणी सुचत आहेत. आत्ता सध्या नवरात्र चालू आहे. नवरात्रीमध्ये भोंडल्यामधलं एक गाणं होतं, सासू सुनेला म्हणत असते, कारल्याचा वेल लाव ग सुने, लाव ग सुने, मग जा आपुल्या माहेरा माहेरा. कदाचित त्यामध्ये त्या काळी लग्न लवकर व्हायची, हे वेल कसे लावायला हवेत, त्याची फुलं कशी येतात, कारली आल्यानंतर त्याची भाजी कशी करायची, हे यामध्ये कदाचित शिकवायचा प्रयत्न असेल किंवा काही असेल. पण इतकं छान गाणं मला आत्ता आठवलं. आणि ह्या वेलामध्ये आलेली छोटी छोटी कारली बघितल्यानंतर खूपच मस्त वाटतं आहे. तर हे सगळं वैभव आहे किंवा हे सगळं सेंद्रिय वैभव आहे, हे सगळं आपल्यासाठी आहे. आत्ताच मी पलीकडे भेंडीच्या शेतात जाऊन आले. इथे शेजारी छान कोबी लावलेला आहे. कोबी तर सुंदर दिसतोच. मी वेळोवेळी कोबीचे तुम्हाला फोटो पाठवलेले आहेत. पलीकडे घोसावळी, दोडके असे सगळे वेल आहेत. तर हे सगळं छान आपल्या सगळ्यांसाठी आहे. याचा आस्वाद घ्या आणि या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा ह्या प्रत्येक फुलाचा, पानाचा आकार, हे सगळं आपल्या मुलांनासुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करा. ह्या भाज्या येतात कशा, डायरेक्ट आपल्या घरी घरपोच मिळतात. पण हे पण त्यांना थोडंसं सांगणं, त्यामागच्या काही छोट्याशा कथा सांगणं, हे पण खूप छान अनुभव असतो. मस्त खा, स्वस्थ राहा मंडळी. फडके ऑर्गॅनिक फार्ममधून मी अस्मिता.